इन्फॉर्मेशन अवेलेबल असणं आणि आपल्याला ती कुणी शिकवणं या दोन गोष्टीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. इन्फॉर्मेशन तर लायब्ररीतल्या बुक्समध्ये पण अवेलेबल आहेच ना, आपण कॉलेजला असताना. आपण एक इंडियाचा जर विचार केला, तर आपल्या ब्रेनचा जो शिकण्याचा पॅटर्न आहे, तो लहानपणापासून कसा डेव्हलप झालाय, की आपण 10वी पर्यंत शाळेत जायचो. मग 11वी-12वीचं कॉलेज, त्याच्यानंतर 3-4 वर्षांची डिग्री. सो साधारणपणे ते 12 आणि हे 3-4, 15-16 वर्ष आपल्या ब्रेनला शिकण्याची सवय अशी आहे, की कुणीतरी व्यक्ती आपले शिक्षक हे समोर आपल्याला ती कन्सेप्ट एक्सप्लेन करतात आणि तशा वेने जर असेल, तर लवकर आपला ब्रेन हा ग्रास्प करतो आणि आपण आपले डाऊट क्वेरीज त्यांना विचारतो. आणि अचानक जर आपण YouTubeच्या एखाद्या पोर्टलवरती गेलो, तिथं हे टाकलं, कुठल्याही वेबसाईटच्या, तिथं आपल्याला वन वे इन्फॉर्मेशन मिळणार आहे. पण कुणी आपल्याला समोर शिकवणारं नाहीये. सगळे टॉपिक वाचतात, पाहतात, ते करताना मस्त वाटतं. 6 महिने, 1 वर्ष पण वाया घालतात. पण नंतर जेव्हा इंटरव्ह्यूला जातात तेव्हा आठवतच नाही. का? कारण कुणीतरी त्यांच्याकडनं करून घेणारं पाहिजे असतं. करेक्ट. पण याच्यामध्ये फक्त जर काय होतं, की स्टुडंटचा करियर गॅप वाढत जातो आणि मग नंतर त्यांना रिअलायझेशन होतं, की अरे यार हे वर्क करत नाहीये. सो आपला जो शिकण्याचा पॅटर्न आहे, तो पण आपण अंडरस्टँड केला पाहिजे, जेणेकरून बरोबर. आपला वेळ जाणार नाही.